सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर ते श्री क्षेत्र औंध पायी दर्शन दिंडी सोहळा। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर ते औंध तालुका खटाव श्री यमाई दर्शन पायी दिंडी मोठ्या धार्मिक उत्साहात आज निघाली। दरवर्षी श्रावण महिन्यात ज्योतिबा ते औंध पायी दिंडी ज्योतिबाचे ग्रामस्थ पुजारी यांच्या वतीने काढली जाते। आज गुरुवारी सकाळी 6 वाजता ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा देवास अभिषेक आरती करून श्री क्षेत्र ज्योतिबा ते औंध पायी दिंडीस प्रारंभ झाला। यंदाचं हे 26वे वर्ष आहे। या दिंडीमध्ये जवळपास 200 ते 250 ज्योतिबाचे स्थानिक पुजारी व महिला सहभागी झाले आहेत। टाळ, मृदुंग, भगवा पताका आणि चांगबलाच्या गजरात ही दिंडी भक्तिपूर्ण वातावरणात निघाली। दिंडीच्या मध्यभागी श्री ज्योतिबा देवाच्या पादुका घेऊन दिंडी मार्गस्थ झाली। दिंडी मार्गावर दिंडीचे पायपूजन आणि औक्षण करून स्वागत करण्यात आलं। 5 दिवसात इस्लामपूर, सागरेश्वर, तडसर, गोरेगाव मार्गे औंध या ठिकाणी मुक्काम करीत 150 किलोमीटर पायी चालत ही दिंडी जाणार आहे। मंगळवारी 19 ऑगस्टला श्री क्षेत्र औंधच्या श्री यमाई देवीला महाअभिषेक करून या ठिकाणी होम हवन होणार आहे। महाप्रसाद वाटपाने दिंडी सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती मच्छिंद्र डवरी यांनी सांगितली। महानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।